कोर्स करायचा होता, पण योग आलंच नाही जसं सरांनी म्हटलं तसं. पण सरांनी 3-4 महिने आधी मला सांगितलं किंवा मी फीस पण भरली, त्याच्यानंतरही 4 महिने योग नाही आला. आणि मी अध्यात्मामध्ये, मी माझा बिझनेसमॅन आहे, तर अध्यात्मामध्ये मला खूप आवड आहे आणि मी ऑलरेडी खूप आहे. सनातन संस्था, त्याच्यानंतर मी भागवत वाचलं, भगवद्गीता इंग्लिश मराठी हिंदी सगळ्यात वाचली, सगळं नॉलेज मिळवलं. ती स्टोरी टेलर ऐकली, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण फक्त आर्ट ऑफ लिव्हिंग आणि पंडित श्री रविशंकर यांच्यापासून मी दूर होतो. तर मलाही वाटत होतं की जे काही मोठे मोठे गुरु आहेत त्यांच्याजवळ किंवा त्यांच्या सानिध्यात आपण जावं, परत त्यांची कृपा लाभावी. आणि शेवटी हे झालं आणि हा कोर्स करायचा मला योग आला. म्हणजे फीस भरल्यानंतरही 2-3 महिने लेट झालं आणि परत माझ्या बिझनेसमुळे बाहेरगावी जायच्या तारखा त्या सगळ्या मॅच झाल्या. आणि हे करताना मला एकट्यालाही करायची भीती वाटत होती, बाबा मग तिथे जाऊन आपली मिसळू का, कोणाला काही करू का. तर मी माझे PA जे आहेत गंगाधर, त्यांना फोर्स केला तर त्यांनाही ईश्वराने अशी बुद्धी दिली, बाबा करावी. ते पहिल्या दिवशी निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी आली, पण दुसऱ्या दिवशीपासून तेच मला ओढून द्यायला अशी ही अनुभूती आली. म्हणजे मी अध्यात्म सरांनी जसं सांगितलं की भरपूर वाचणं किंवा भरपूर ज्ञान मिळवणं यापेक्षा ते इम्प्लिमेंट करणं हेही महत्त्वाचं आहे. माझं बऱ्याच जागी ज्ञान मिळवणं खूप झालं, इम्प्लिमेंट करणं होत नव्हतं. तर आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये जी सुदर्शन क्रिया शिकलो मी, त्याच्या इम्प्लिमेंटेशननी मला खूप फायदा होतो आहे. म्हणजे माझे ऑलरेडीच खूप नकारात्मक विचार गेले आणि आमच्या बिझनेस स्ट्रेसमुळे नकारात्मक विचार येतच असतात किंवा कुठल्या ह्याला अपडाऊन्स काही झाले तर होतच असतं. पण या सगळ्यावर मला सुदर्शन क्रिया खूप चांगल्या पद्धतीने मदत करेल आणि मी अजून जास्तीत जास्त लोकांना इथे आणायचा प्रयत्न करेन. गुड. व्हेरी गुड.